कोण कुणामुळं जिंकून आलं आणि कोण कुणामुळं पडणार आहे हे येत्या विधानसभेत दिसून येईल. संजय राऊतमुळं जर काँग्रेस वाढली असेल किंवा संजय राऊतच्या सपोर्टमुळं जर काँग्रेस पुढे गेली असेल तर ते विचार काँग्रेसने करायचा आहे. मग मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण याचा जो काही वाद आहे तो मला वाटतं ते त्यांच्या त्या आपसातल्या भांडणाचा हा परिपाक होणार आहे. एक लक्षात घ्या, काँग्रेस आता यांना जुमानत नाही, काँग्रेस यांच्याकडे पाहत नाही, काँग्रेसला यांच्याशी देणंघेणं नाही. उद्या ही महाविकास आघाडीची युती होईल का नाही इथपासून यांची शंका आहे. म्हणून या बैठका जे चालल्यात हे सत्र असंच चालत राहणार आणि शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडी तुटणार एवढं मात्र निश्चित आहे. महाराष्ट्र जिंकू त्यावेळी मोदी पंतप्रधान राहणार नाही. 2002 मधील गोधराकांड हा पहिला पुलवामा होता. संजय राऊतांचे भाषण सरकार बंद असते. संजय राऊतच्या बोलायला किंमत नसते हो. संजय राऊत काही बोलत असतो, हे राहणार नाही, ते होणार नाही, आणि ते जे बोलतो त्याच्या विपरीतच घडलेला आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आता येणारं सरकारसुद्धा महायुतीचं राहणार आहे. केंद्रामधलं भाजपचं सरकार हे त्यांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. म्हणून संजय राऊत बोलल्याने काही परिणाम होतो हा काय ब्रह्मदेव आहे का? झोपेतून उठून डोळे चोळत जो बोलतो त्याचा परिणाम राजकारणावर होत नसतो. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यपाल रिटायर झाल्यानंतर माणूस सगळ्यांची भेटीगाठी घेत असतो. त्यांना आता कुठं जागा राहिलेली नाही म्हणून कदाचित या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पुन्हा राजकारणामध्ये शिरकाव कसा करायचा याचा ते प्रयत्न करत असावे. मातोश्रीवर प्रथमच खैरेंशिवाय बैठक पार पडली आणि अहमद दानवे डावलल्याचा खैरेंचा आरोप. अहो, खैरेचे पैसे संपलेले आहेत. जिथं खैरेंचे पैसे संपलेत त्या ठिकाणी त्यांना प्रवेश कसा मिळेल? परंतु एक लक्षात ठेवा, खैरेने निष्ठेने काम केलेलं आहे. खैरेने आम्ही पाहिलं शिवसेना प्रमुखापासून आतापर्यंत हे सर्व त्यांचा जे काही कार्यक्रम व्हायचे त्याचा जबाबदारी खैरे घ्यायचे. परंतु दुर्दैव आहे आज मातोश्रीला शिवसेनेचा नेता, मराठवाड्याचा फाउंडर सदस्य याला प्रवेश मिळत नाही. मला वाटतं खैरेंचं राजकारण संपवण्यासाठी जी खेळी आहे त्याला मातोश्रीचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. बच्चू कडू यांनी संजय राऊतांना असं म्हटलेलं आहे की संजय राऊत म्हणजे विना अभ्यासाचा आकाशवाणी केंद्र. ते आकाशवाणी केंद्र आहे, ते कार्टून साळे ज्याला म्हणतात ना, हे करण्यामध्ये परफेक्ट असलेला संजय राऊत आहे. त्याची प्रेस पहा, त्याचा आविर्भाव पहा, जसं देशाचं राजकारण तो चालवतो की काय अशा आविर्भावात तो बोलतो. पक्षाचे तुकडे तुकडे रोज पडत चाललेले आहेत. ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये इन्कमिंग आहे आणि यांच्याकडून आउटगोईंग सुरू झालेली आहे. आलेले कोणताही नवीन माणूस त्या पक्षामध्ये जायला सुद्धा तयार नाही. ही यांची अवस्था असून सुद्धा हे आम्हीच आता सत्तांतर घडवणार आहोत असे आविर्भाव बोलतात. स्वप्नात आहे, स्वप्नात राहू द्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.